नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न, डोपिंग म्हणजे काय, त्याची गरज काय आणि डोपिंगमुळे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय परिणाम होतो हे आपल्याला पाहायचे आहे। तर शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये इतर मूलद्रव्य मिश्रित करणे म्हणजे डोपिंग होय। म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर आहे, त्याच्यामध्ये इतर काहीतरी मटेरियल तुम्ही मिक्स करा, काहीतरी म्हणजे नक्की काय ते पण पुढे आपण पाहूया। ते इतर मटेरियल तुम्ही मिक्स करा आणि ते मिक्स करणं म्हणजे याला आपण डोपिंग असं म्हणतोय। आता शुद्ध सेमीकंडक्टरची वाहकता कमी असते आणि ती वाढावी किंवा आपल्याला हवी तेवढी ठेवता यावी यासाठी शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये मूलद्रव्ये मिश्रित करतात। म्हणजे ही डोपिंगची गरज काय आहे ते इथं आपण स्पष्ट केलेलं आहे की जी वाहकता आहे म्हणजे जे कंडक्टन्स आहे त्या मटेरियलचा, सेमीकंडक्टर मटेरियलचा, तो काय असतो, कंडक्टन्स कमी असतो, म्हणजेच त्याच्यात वाहकता कमी असते आणि ही वाहकता आपल्याला वाढवली पाहिजे। शुद्ध सेमीकंडक्टरचा शुद्ध कंडक्टर घेतला, आपण एखादा कंडक्टर घेतला त्याची वाहकता जास्त असते, इन्सुलेटरची एकदम कमी असते, पण आपल्याला हवी ती वाहकता करता येते का यामध्ये, तर नाही असं उत्तर आहे। म्हणजे कंडक्टरमध्ये किंवा इन्सुलेटरमध्ये आपल्याला हवी ती वाहकता करता येत नाही। याच्यावर पर्याय आहे तो म्हणजे सेमीकंडक्टरमध्ये, की सेमीकंडक्टर असा आहे की त्याला थोडा कंडक्टरही बनवता येतो, त्याला जास्त इन्सुलेटर ठेवायचा असला इन्सुलेटरही ठेवता येतो। याचाच अर्थ याची वाहकता कमी जास्त करता येते, हा मोठा फायदा आहे आणि त्यामुळं मोठी क्रांती झाली इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे जे शोध लागले ते या सेमीकंडक्टरमुळेच लागले आणि याच कारणामुळे लागले की त्याच्यामध्ये डोपिंग करता आलं आणि आपल्याला त्याची वाहकता हवी तेवढी बदलता आली। आता ही हवी तेवढी वाहकता बदलायची कशी ते आपण पाहून घेऊया। इथं मी पहिली एक आकृती तुम्हाला दाखवतो। याच्यामध्ये मी काय दाखवलेलं आहे तर हा सेमीकंडक्टर आहे आणि या सेमीकंडक्टरला कोव्हॅलंट बॉन्डमुळे काय केलेलं आहे, एक सेमीकंडक्टरचा ॲटम इतर 4 बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो आणि सर्वच हे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोव्हॅलंट बॉन्डमध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे याची वाहकता 0 डिग्री अंशला जर पाहिली तर 0च राहते, म्हणजे हा इन्सुलेटर राहतो। पण आपण मागील क्वेश्चनमध्ये पाहिलं की याला जर आपण हीट ऊर्जा दिली, ओके, तर हीट दिल्याबरोबर काय होतो, या समजा एखाद्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढल्यानंतर तो मुक्त होणार आहे। हा मुक्त झाला म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन झाला, तर याच्या जागेवर ही जी पोकळी तयार होते, ही मोकळी जागा आहे, याला आपण होल असं म्हणत होतो, बरोबर। तर याला होल म्हणतात आणि हा इलेक्ट्रॉन, आता ह्याची वाहकता वाढली म्हणजे तापमान वाढलं तर वाहकता वाढली। पण आपल्याला समजा याच्यामध्ये तापमानामुळे एकच इलेक्ट्रॉन तयार झालेला आहे, पण मला इथं 10 इलेक्ट्रॉन हवे होते, तर ते नाही ॲटोमॅटिकली निर्माण करता येणार। मग ते करता यावेत यासाठी काय करावं लागेल की इथं आपल्याला फ्री इलेक्ट्रॉनची संख्या समजा आपल्याला वाढवायचे, आपल्याला काय करता येईल तर पहा, तर त्याच्यामध्ये हा एक पर्याय आहे। पुढच्या आकृतीमध्ये तुम्हाला मी दाखवतो की इथं मी काय केलेलं आहे, तर हा जो सिलिकॉन ॲटम घेतलेला आहे, या सिलिकॉन हे ॲटम्स आहेत, याच्यामध्ये हा मध्येच फॉस्फरसचा ॲटम टाकलेला आहे पहा, ओके। आता यामुळं काय घडते पहा की हा फॉस्फरसचा ॲटम या इतर 4 सेमीकंडक्टर ॲटम बरोबर सहसंयोजी बंध प्रस्थापित करतो, परंतु या फॉस्फरसची जी संयुजा आहे ती 5 आहे, म्हणजे याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स याच्याकडे 5 आहेत। आता हे 4 यातले सहसंयोजी बंध निर्माण केले जातील, मात्र एक इलेक्ट्रॉन हा मोकळा राहणार आहे, म्हणजे एक फ्री इलेक्ट्रॉन आपल्याला मिळाला। ही कन्सेप्ट आहे। म्हणजे शुद्ध सेमीकंडक्टर आहे, याच्यामध्ये हा फॉस्फरस टाकला ज्याची संयुजा 5 आहे की आपल्याला काय झालं, हे मटेरियल झालं अशुद्ध, म्हणजे याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हटलं जातं। हा अशुद्ध सेमीकंडक्टर तयार झाला आणि याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त राहणार आहे, ओके। आता जेवढे तुम्हाला फ्री इलेक्ट्रॉन्स हवे आहेत, मला समजा 100 फ्री इलेक्ट्रॉन्स हवे असतील, तर मला या मटेरियलमध्ये 100 फॉस्फरसचे ॲटम टाकावे लागतील,
तर ॲटोमॅटिकली मला फ्री इलेक्ट्रॉनची संख्या 100 पर्यंत मिळेल. म्हणजे मला या मटेरियलची वाहकता हवी तेवढी वाढवता येणार आहे. हे कन्सेप्ट आहे की आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमधून एक्सट्रिन्सिकला कसं जातो. आणि इथं पहा की आता इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली आहे, म्हणजेच नेगेटिव्ह चार्जेसची संख्या वाढलेली आहे, आणि नेगेटिव्ह चार्जेसची वाढलेली आहे म्हणून या प्रकारच्या सेमीकंडक्टरला एन टाईप सेमीकंडक्टर असं म्हटलं जातं. ओके, आता डिटेल्समध्ये आपण पुन्हा घेणारच आहोत एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर, पण इथं मी थोडक्यात तुम्हाला स्पष्ट करतोय. तसंच दुसरं एक टेक्निक आहे की याच शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये आपण जर ज्याची संयुजा 3 आहे, ओके, ज्याची संयुजा 3 आहे असं मूलद्रव्य जर तुम्ही मिक्स केलं तर काय होईल पहा. इथं दाखवलेलं आहे की बोरॉन घेतला. आता बोरॉनची संयुजा आहे 3, बोरॉनची संयुजा आहे 3. आता इथं हा सिलिकॉन ॲटम आहे 1, हा 2, हा 3, हा 4. हे शुद्ध सेमीकंडक्टर स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये हे 4 सिलिकॉनचे ॲटम आहेत. याच्यामध्ये आपण एक काय केलेला आहे, हा बोरॉन ॲटम टाकला 4 बरोबर 1. तर आता काय होणार आहे, या बोरॉनची संयुजा आहे 3, त्यामुळं तिघांच्या बरोबर हा कोव्हॅलंट बॉन्ड निर्माण करेल. मात्र एक कोव्हॅलंट बॉन्ड इथं मोकळा राहणार आहे, आणि हा मोकळा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच ज्याला आपण म्हणतो होल. तर अशा पद्धतीनं इथं होलची संख्या वाढली जाणार आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये आपण पाहिलं की 5 संयुजा असलेलं मूलद्रव्य त्याच्यामध्ये मिश्रित केलं, त्यावेळेला इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाली. आणि आता 3 व्हॅलन्सी किंवा संयुजा असलेलं मूलद्रव्य मिश्रित केलं, त्यावेळी ॲटोमॅटिकली याची होलची संख्या वाढली. म्हणजेच आपण इलेक्ट्रॉन किंवा होलची संख्या वाढवून या मटेरियलची वाहकता कमी अधिक करू शकतो. हीच आपली गरज आहे की शुद्ध सेमीकंडक्टरची आपण वाहकता कमी अधिक कशी करायची. ओके, तर हा प्रश्न आपल्याला निश्चितपणे व्यवस्थित समजला असेल की शुद्ध सेमीकंडक्टर म्हणजे काय. तर इतर कोणतंही मूलद्रव्य, म्हणजे आता कोणतंहीचा अर्थ कळला असेल की ज्याची संयुजा 5 आहे किंवा ज्याची संयुजा 3 आहे असं मूलद्रव्य आपण मिश्रित केलं तर काय होतं, त्या शुद्ध सेमीकंडक्टरची वाहकता बदलते, आणि या प्रोसेसला डोपिंग असं म्हटलं जातं. आता मी दुसरी व्याख्या सांगतो तुम्हाला, ती म्हणजे अशुद्ध सेमीकंडक्टर म्हणजे काय आणि त्याचे प्रकार. तर जेव्हा काही योग्य अशुद्धता, मग योग्य अशुद्धता याच्यासाठी शब्द वापरला योग्य इम्प्युरिटी, की ज्याची संयुजा 5 आहे किंवा ज्याची संयुजा 3 आहे असं मूलद्रव्य जर आपण शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये मिश्रित केलं तेव्हा तयार होणाऱ्या अर्धवाहकास बाह्य अर्धवाहक किंवा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असे म्हणतात. आणि डोपिंगचा उद्देश शुद्ध अर्धवाहक पदार्थामध्ये सामान्य तापमानाला करंट वाहून नेण्याची क्षमता वाढवणे. म्हणजेच मगाशी मी स्पष्ट केलं की याची वाहकता वाढवायची या मटेरियलची, आणि म्हणून आपण याला अशुद्ध करत आहोत. दुसरा प्रकार आहे की जर होलची संख्या वाढवायची असेल तर शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये आपल्याला अल्युमिनियम, बोरॉन किंवा गॅलियम यासारखी 3 संयुजा असलेली मूलद्रव्य मिश्रित करायची आणि त्याला अशुद्ध करायचं. तर यामुळं जो सेमीकंडक्टर तयार होतो त्याला आपण पी प्रकारचा अर्धवाहक असं म्हणणार आहे, किंवा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर पी टाईप असं त्याला म्हणणार आहे. मला वाटतं की डोपिंग म्हणजे काय, त्याची गरज काय, तसंच पी टाईप सेमीकंडक्टर म्हणजे नक्की काय आणि एन टाईप सेमीकंडक्टर म्हणजे काय, या कन्सेप्ट किंवा या संज्ञा तुम्हाला स्पष्ट झाल्या असतील. तर आज आपण या प्रश्नासाठी इथं थांबूया. धन्यवाद.